ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राज्यामध्ये माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला, त्यांचं मंत्रिपद काढून घेतल्यानंतर आता या ठिकाणी जे आहे जळगाव जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे आणि राष्ट्रवादीचे जळगाव, धुळे, नंदुरबार या तिघही जिल्ह्यांमधल्या कार्यकर्त्यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करताना अनिल दादा पाटील यांना मंत्रिपद मिळावं अशी मागणी केलेली आहे। आपल्यासोबत यावर बोलण्यासाठी सुद्धा अनिल दादा आहे। काय सांगणार दादा, कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या आहे की उत्तर महाराष्ट्रात न्याय दिला पाहिजे, आगामी काळात निवडणुका आहे, पक्ष संघटनासाठी महत्त्वाचं असेल की तुम्हाला मंत्रिपद दिलं पाहिजे? नाही, आज माझ्या दृष्टिकोनातून जर का कार्यकर्त्यांनी भावना जरी व्यक्त केलेल्या असतील मंत्री पदाच्या बाबतीमध्ये, तरी सुद्धा माझं स्वतःचं वैयक्तिक मत विचारलं तर पहिलं आपलं टार्गेट ठेवलं पाहिजे महापालिकेच्या निवडणुका, आणि महापालिकेच्या निवडणुकांनंतरच या बाबतीमध्ये आपण विचारविनिमय केला पाहिजे। राहिला प्रश्न की तो सर्वस्वी अधिकार राज्याच्या प्रमुखांचा असतो, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो। त्यामुळे राज्याचे आमचे जे पक्षाचे नेते असतील तो निर्णय मुख्यमंत्र्यांबरोबर करून योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतील। दादा, गेल्या वेळी आपल्या उत्तर महाराष्ट्राला मंत्रिपद मिळालं होतं, त्याच्यानंतर पुन्हा ते नाशिक आणि बीडमध्ये मंत्रिपद वाटली गेली। उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून तुम्हाला मंत्रिपद मिळालं पाहिजे, कारण पक्ष संघटनाची खूप मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे। त्या दृष्टिकोनातून तुम्हाला ही जबाबदारी मिळाली पाहिजे असं वाटतं का? हे पक्षाचं काम करत राहणं एवढंच माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे। पक्षाचे नेते जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी सराखोफे राहील। आज आमचं मिशन जे असणार आहे, आमचं जे टार्गेट असणार आहे, त्या आतापर्यंत नगरपालिकेच्या निवडणुका होत्या, आता महापालिकेच्या निवडणुका आहेत, आणि महापालिकेच्या निवडणुकांबरोबर जिल्हा परिषदची सुद्धा आणि पंचायत समितीची सुद्धा तयारी आहे। आमचं मिशन मंत्रिपद मिळवणे नाही आहे, आमचं मिशन पहिल्यांदा पक्षाचं संघटन वाढवणे, जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये यश मिळवणे हे पहिलं टार्गेट असणार आहे। दादा, जर तुमच्या माध्यमातून मंत्रिपद मिळालं तर आगामी निवडणुका ज्या आहेत महापालिकेच्या किंवा जिल्हा परिषदांच्या, यात आपल्या पक्षाला फायदा होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला स्वतःला काय वाटतं? नाही, आता मंत्रिपदामुळे अशा काही प्रकारचा फायदा होतो असं म्हणण्यापेक्षा आज मंत्रिपद असलं काय नसलं काय, एक कार्यकर्ता म्हणून आमची जबाबदारी आहे की आम्ही पक्षाचे संघटन बांधणे, पक्ष संघटन हा भाग वेगळा झाला आणि मंत्रिमंडळामध्ये काम करणं हा भाग वेगळा झाला। तो एक शासकीय सरकारी भाग आहे, पक्षाचा नेतृत्वाचा तो भाग आहे, परंतु आज आपल्या समोर पक्ष संघटन सर्वात महत्वाचं आहे आणि पक्ष संघटनेच्या दृष्टिकोनातून आज आमची पावलं उचलली जात आहेत। मंत्रिपदाची घाई आज तरी आम्हाला नाहीये। दादा, एकंदरीत बघितलं तर पहिल्यांदाच या सगळ्या निवडणुका ज्या आहे महायुती म्हणून लढल्या गेल्या, उद्या नगर परिषदा नगरपालिकांचे निकाल घोषित होणार आहे, काय वाटतं राज्याचं चित्र काय असेल? नाही, आज तुम्हाला संध्याकाळपर्यंत नगरपालिकेच्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये तुम्हाला रिझल्ट बघायला मिळतील। बोटावर मोजण्या इतके आमचे नगरसेवक होते, जवळपास 177 नगरसेवक आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत। त्याच्यानंतर 6 ठिकाणी आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिळून असे 6 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत। त्यात 4 नगराध्यक्ष जळगाव जिल्ह्यामध्ये येण्याची आम्हाला खात्री आहे, आणि जवळपास 75 ते 80 नगरसेवक, जे 2, 4, 5 नगरसेवक आमचे आतापर्यंत होते, ते 75 ते 80चा आकडा आपल्याला संध्याकाळपर्यंत बघायला मिळेल। तुला यश मिळेल असं वाटतंय पुन्हा राज्यात काय चित्र असेल? राज्यामध्ये महायुतीलाच यश असणार आहे। भलेच ते कुठे कुठे समजा युती झाली नसेल तरी सुद्धा समीकरण जे मला राज्यामध्ये दिसतंय, जो काही विकासाचा धडाका राज्य सरकारच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून आपल्याला राज्यामध्ये बघायला मिळतोय, त्यामुळे जनतेचा कौल आज तरी महायुतीच्या पाठीमागे दिसतोय। मग तो कोणत्याही पक्षाचा उमेदवार जरी निवडून आला, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, तर तो या तिन्ही पक्षांपैकीच कोणी ना कोणी असणार। तर हे होते आपल्यासोबत अनिल पाटील। कार्यकर्त्यांच्या भावना असल्या तरी मंत्रिपदाबद्दलचा जो निर्णय आहे तो वरिष्ठ नेते आपले अजितदादाच घेतील, त्यामुळे आता अजितदादा नेमकं काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी आम्ही मंत्रिपदापेक्षा महापालिका निवडणुकांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे, आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राज्यामध्ये महायुतीलाच यश मिळेल असा विश्वास देखील या ठिकाणी अनिल पाटील यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।